श्रोत्यांनो, 11व्या अध्यायात आम्ही पाहिलं होतं की कशाप्रकारे परुषी लोक आणि जे धार्मिक पुढारी होते ते येशूला मारण्याचा कट करीत होते. त्यांना असं वाटलं की सर्व लोक येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतील, एक क्रांती घडून येईल आणि त्यामुळे रोमला त्यांच्यावर सत्ता स्थापित करणे सोपे जाईल. त्यांच्या मनात भीती भरली की आता राज्य आमच्या हातून जाईल. श्रोत्यानो, आज सुद्धा अनेक लोक अशा प्रकारे भयभीत होऊन ख्रिस्ताला नाकारतात. ते ख्रिस्ताच्या मागे चालू इच्छित नाहीत, कारण त्यांना भीती वाटते की आम्हाला बहिष्कृत करण्यात येईल, आम्हाला नोकरी मिळणार नाही, लोक आमच्याशी संबंध ठेवणार नाहीत. राष्ट्रनाश होण्यापेक्षा येशूचे मरणे ह्या लोकांना रास्त वाटले होते. हे जाणणे मनोवेधक आहे की जरी ते ख्रिस्ताला मारण्यात यशस्वी झाले तरी सुद्धा टायटसने इसवी सन 70 मध्ये त्या राष्ट्राला नाश केले. आम्हाला एक विक्षिप्त गोष्ट ह्या वचनांमध्ये वाचायला मिळाली, ती ही की कैफा जो त्या वर्षीचा प्रमुख याजक होता, त्याने अचूक असे भविष्य केले. तो बेत करणारा राजकारणी होता. नंतर आम्ही त्याचा सासरा हन्ना ह्याला सुद्धा भेटणार आहोत, जो फार नीच आणि दुष्ट सत्ताधारी होता. कैफाला भविष्यवाणी करण्याचे दान होते असे मुळीच समजू नका. जुन्या करारातील बलामाप्रमाणे हा सुद्धा खरी गोष्ट अचानक बोलून गेला. 11व्या अध्यायाच्या शेवटल्या वचनांमध्ये आम्ही वाचलं होतं श्रोत्यानो की त्यांच्यामध्ये येशूविषयी भिन्न भिन्न मते होती. प्रभू येशू सणात येईल किंवा नाही हा त्यांच्या चर्चेचा विषय होता. आता आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे पृथ्वीवरील जे जीवन होते त्या जीवनाच्या शेवटल्या सप्ताहात पोहोचत आहोत. 12वा अध्याय आज आम्ही अभ्यासणार आहोत. 12वा अध्याय त्याची 25 वचने. जर आपणाजवळ नवीन करार आहे तर अवश्य उघडा योहान शुभवर्तमान 12वा अध्याय. ह्या 12व्या अध्यायात आम्ही लाजर, मरिया व मार्थाच्या घरी बेथनी ह्या ठिकाणी भेट देणार आहोत. या योहानाच्या शुभवर्तमानात प्रभू येशूने आपल्या लोकसेवेचा प्रारंभ गालिल येथील काना ह्या विवाहात केला. ह्या घरी भेट देण्याद्वारे तो आपल्या लोकसेवेला आता समाप्त करणार आहे. आमचा प्रभू घरांवर, कुटुंबांवर, ख्रिस्ती देवाचे भय मानणाऱ्या कुटुंबांवर जोर देत आहे. बेथानी येथे येशू जेवणावळीत भाग घेण्याकरिता येतो. 12वा अध्याय पहिली 3 वचने सांगतात, मग येशू वल्हांडणाच्या पूर्वी 6 दिवस बेथानीस आला. ज्या लाजराला येशूने मेलेल्यातून उठविले होते तो तेथे होता. म्हणून त्यांनी तेथे त्याच्यासाठी जेवणावळ केली. तेव्हा मार्था वाढीत होती आणि लाजर त्याच्या पंक्तीस बसणाऱ्यांपैकी एक होता. तेव्हा मरियेने अर्धा शेर शुद्ध जटामासेचे मौल्यवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या चरणास लावले आणि आपल्या केसांनी त्याचे चरण पुसले. तेव्हा त्या सुगंधी तेलाच्या वासाने घर भरून गेले. यरुशलेममध्ये ते त्याला मारण्याचा कट करीत होते, परंतु येथे बेथानी त्याचे मित्र त्याच्यासाठी जेवणावळ आयोजित करीत होते. ह्या ठिकाणी वधस्तंभाच्या अगदी जवळ त्या छायेत त्याचे मित्र त्याच्यासाठी जेवणावळ आयोजित करतात. आपण ह्या प्रीतिभोजनाचे सुंदर चित्र अभ्यासावे अशी माझी इच्छा आहे. लाजर, ज्याला मरणातून जिवंत करण्यात आले होते, तो आता ख्रिस्ताच्या सहभागितेत होता. येशूने योहान शुभवर्तमान 11वा अध्याय आणि 25व्या वचनामध्ये म्हटले होते, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. दैहिकदृष्ट्या हे लाजरच्या बाबतीत खरे होते. त्याला मृत्यूतून जिवंत करण्यात आले होते. श्रोत्यानो, हे तुमच्या व माझ्या आत्मिक जीवनाविषयी खरे आहे. आम्ही अपराध व पाप ह्यामध्ये मृत झालेले होतो. आमच्या जवळ त्याच्याविषयी काहीच ज्ञान नव्हते. त्याच्याशी आमची सहभागिता तुटलेली होती. म्हणून आमच्यासाठी त्याने म्हटले, योहान शुभवर्तमान 11वा अध्याय आणि 26व्या वचनात, आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. हे तू खरे मानतेस काय? किती सुंदर चित्र ह्या ठिकाणी आहे. लाजर मृत्यूतून जिवंत झालेला, ख्रिस्तासोबत सहभागिता असलेला असा होता. मरिया त्याच्या पायाजवळ बसलेली होती, जी त्याच्या कृपेत व ज्ञानात वाढत होती. मार्था स्वयंपाक करण्यात आणि वाढण्यामध्ये व्यस्त होती. हे तिचे दान होते व ती त्या दानाचा उपयोग करीत होती. आज ह्याच 3 गोष्टी आमच्या मंडळीत असायला हव्यात. ख्रिस्तामध्ये नवीन जीवन, उपासना आणि सेवा. काही लोक पापीण स्त्री मरिया व ही मरिया ह्यांना एक समजतात.
परंतु श्रोत्यांनो, ह्या दोघी वेगवेगळ्या आहेत. त्यांच्यात फक्त एकच साम्य होते, ते म्हणजे दोघींनीही केसाने येशूचे पाय पुसलेत. त्या सुगंधी तेलाच्या वासाने घर भरून गेले, असे वचन आम्हाला सांगते. आता 4 ते 6 वचने वाचूया. मग त्याच्या शिष्यातील एक जण, यहुदा इस्करियोत, जो त्याला धरून देणार होता, तो म्हणाला, हे सुगंधी तेल 300 रुपयास विकून ते गरिबास का दिले नाहीत? त्याला गरिबांची काळजी होती म्हणून तो हे म्हणाला असे नाही, तर तो चोर असून त्याच्याजवळ डबी होती व तिच्यात जे टाकण्यात येई ते तो चोरून घेई, म्हणून तो असे म्हणाला. श्रोत्यानो, यहुदा इस्करियोत त्याचा खरा स्वभाव प्रगट करीत आहे. तो खजांची होता. त्याला गरिबांची काळजी नव्हती, स्वतःची मात्र होती. तो चोर होता. त्याची इच्छा होती की ते तेल विकून जे पैसे येतील त्यांना गरिबांना द्यावे, परंतु मनामध्ये त्याचा स्वार्थ होता. आज ख्रिस्ती लोकांना, संस्थांना, मंडळांना पारखण्याचे एकच साधन आहे, ते म्हणजे ते पैसा कशाप्रकारे हाताळतात. ज्या कार्यासाठी पैसा देण्यात येतो त्या कार्यासाठी त्या पैशाचा उपयोग होत आहे किंवा नाही, किंवा त्याला दुसऱ्या खात्यात टाकून उपयोगात आणल्या जाते, हे पाहणे महत्वाचे आहे. जेव्हा आम्ही प्रभू येशूच्या चरणाशी बसतो आणि शिकतो, तेव्हा त्याला अधिक देण्याचे सुद्धा आम्हाला शिकायला मिळते. ज्या जटामासीचे ते तेल होते ते भारत देशातून गेले होते, कारण त्या जटामासी हिमालयात होणाऱ्या होत्या आणि फार महाग होत्या. मरियेने ते स्वतःसाठी गोळा करून ठेवले होते. 7 आणि 8 वचने सांगतात, ह्यावरून येशूने म्हटले, हिच्या वाटेस जाऊ नका. माझ्या उत्तर कार्याच्या दिवसासाठी ते तिला ठेवू द्या, कारण गरीब नेहमी तुमच्याजवळ आहेत, परंतु मी तुमच्याजवळ नेहमी आहे असे नाही. ही फार लक्षात घेण्यासारखी घटना आहे. प्रभू येशू म्हणतो की तिला ते माझ्या उत्तर कार्यासाठी ठेवू द्या. सर्व जगाच्या पापांसाठी प्रभू येशू मरणार हे तिला कळले होते, म्हणून तिने वेळेआधीच त्याला तेलाभंग केला. यहुदा व मरियेत किती परस्पर विरोध आहे हे लक्षात घ्या. येथे प्रकाश आणि अंधकार एकत्र आलेले आहेत. तो म्हणतो की गरिबांची सेवा तुम्ही नेहमीच करू शकता, परंतु त्याच्या चरणाजवळ बसून त्याची सेवा न करणे हे मात्र योग्य नाही. ह्या ठिकाणी तो म्हणतो की गरीब तुमच्यासोबत सदैव आहेत, मी तुमच्यासोबत राहणार नाही. श्रोत्यानो, असं नका समजू की तो स्वतःचा जो दावा आहे की मी सदैव तुमच्यासोबत आहे, त्याच्या विरुद्ध बोलत आहे. असं नाही, परंतु तो ह्या ठिकाणी सांगत आहे की ह्या वेळेला मी तुमच्यासोबत अधिक वेळ राहणार नाही, कारण मला वधस्तंभावर मरायचे आहे आणि मी ह्या जगातून जाणार आहे, परंतु गरीब तुमच्यासोबत राहतील. आज तो आमच्यासोबत आत्म्यामध्ये आहे. 9 ते 11 वचने वाचूया. 12 अध्याय 9 पासून 11 वचने. तो तेथे आहे असे यहुदी लोकांपैकी पुष्कळांना कळले, आणि केवळ येशूकरिता नाही, तर ज्या लाजराला त्याने मेलेल्यातून उठविले होते त्यालाही पाहण्याकरिता ते आले. मुख्य याजकांनी लाजरालाही जीवे मारण्याचा निश्चय केला, कारण त्याच्यामुळे पुष्कळ यहुदी त्यांना सोडून येशूवर विश्वास ठेवित होते. कुतूहलामुळे हे लोक त्या ठिकाणी आले. प्रमुख याजक लाजराला सुद्धा रस्त्यातून दूर करू पाहत होते. 12 वचन सांगतं, दुसऱ्या दिवशी सणास आलेले पुष्कळ लोक येशू येरुशलेमेस येत आहे असे ऐकून खजुरीच्या झावळ्या घेऊन त्याच्या भेटीस बाहेर निघाले. ह्या ठिकाणी दिसतं श्रोत्यानो की लोकांमध्ये त्याच्याविषयी विभिन्न मते होती. काही लोक त्याला आदर देत होते, काही लोक कुतूहलामुळे त्याला पाहण्याचा प्रयत्न करीत होते. मत्तेयामध्ये येशू जन्मला आणि मागी लोक त्याचा शोध घेत येरुशलेम ह्या ठिकाणी विचारपूस करू लागले आणि त्या ठिकाणी आले. ते म्हणाले की यहूद्यांचा राजा जो जन्मणार तो कुठे आहे? आता सेवेच्या शेवटी पुन्हा त्याला यहूद्यांचा राजा म्हणून सादर करण्यात येत आहे. 13 ते 15 वचने सांगतात, आणि गजर करीत ते म्हणाले, होसांना, प्रभूच्या नावाने येणारा इस्रायलाचा राजा धन्यवादित असो. येशूला लहान गाढव मिळाल्यावर त्याच्यावर तो बसला. हे सियोनीच्या कन्ये, भिवू नको, पहा तुझा राजा गाढवीच्या शिंगरावर बसून येतो. ह्या शास्त्रलेखाप्रमाणे हे घडले. लोकांकरिता राजा म्हणून स्वतःला सादर करण्याची ही एक उघड देणगी होती, परंतु त्यांनी ती नाकारली. आता तो लोकांमध्ये मिसळून त्यांना शिकवणार नव्हता, ते त्याने बंद केले होते. आता जे काही तो करीत आहे ती भविष्यद्वाणीची पूर्ती करण्याकरिता करीत आहे. तो आता स्वतःला राष्ट्रासाठी अर्पण करणार आहे.
श्रोत्यानो, प्रभू येशूचा खरे पाहता हा विजयी प्रवेश नव्हता. तो मेंढरे दरवाजाने आत आला, परंतु आता तो उघडपणे लोकांच्या देखत येरुशलेम शहरात प्रवेश करून स्वतःला जाहीर करीत आहे. हे तो जखऱ्याचे पुस्तक 9 अध्याय आणि 9व्या वचनामध्ये जी भविष्यद्वाणी लिहिण्यात आली आहे, त्या भविष्यद्वाणीला पूर्ण करण्याकरिता करीत आहे. तो येरुशलेमेत देवाचे वचन व देवाची इच्छा पूर्ण करण्याकरिता आला. योहान प्रभू येशूच्या प्रवेशाविषयी फार थोडे सांगतो, परंतु तो हे सुद्धा सांगतो की ह्याद्वारे जखऱ्याची भविष्यद्वाणी जी आहे 9 अध्याय 9व्या वचनात तिची परिपूर्ती झाली. ते त्यांच्या राजासोबत आता काय करतील? आम्हाला दिसेल श्रोत्यानो की ते त्यांच्या राजाला वधस्तंभावर खेळतील. 16वं वचन, 12वा अध्याय 16वं वचन. प्रथम ह्या गोष्टी त्याच्या शिष्यांना समजल्या नव्हत्या, परंतु येशूचे गौरव झाल्यावर त्यांना आठवण झाली की त्याच्याविषयी ह्या गोष्टी लिहिलेल्या असून त्याप्रमाणे लोकांनी त्याला केले. योहानाने ह्या गोष्टी बऱ्याच वर्षानंतर लिहिल्या व तो हे कबूल करतो की त्या दिवसात प्रभू येशू काय करीत होता हे त्यांना समजले नव्हते. मरियेला त्याच्या मृत्यूविषयी माहीत होते. जेव्हा तो पुनरुत्थित झाला, गौरवी झाला, तेव्हा मात्र त्याच्या शिष्यांना कळले की त्याने काय म्हटले होते. 17 ते 19 वचने. त्याने लाजराला कबरेतून बोलावून मेलेल्यातून उठविले. त्यावेळेस जो लोकसमुदाय त्याच्याबरोबर होता त्याने त्याबद्दल साक्ष दिली. त्याने हे चिन्ह केले होते असे त्यांनी ऐकले म्हणूनही लोक त्याला भेटावयास गेले. मग परुषी एकमेकास म्हणाले, तुमचे काही चालत नाही हे लक्षात आणा. पहा, जग त्याच्या मागे चालले आहे. येशूने केलेल्या चिन्हांमुळे लोकांमध्ये कुतूहल होते, उत्साह होता. त्यांचे सर्व आकर्षण लाजर होता, ख्रिस्त येशू नाही. परुषी त्याला मारण्याकरिता टपून होते. सणाच्या निमित्ताने येरुशलेममध्ये खूप गर्दी होती. अर्थातच वधस्तंभावर न जाता सुद्धा त्याला मुकुट मिळाला असता, तरी सुद्धा जर त्याने सरळ मुकुट घातला असता तर तो आज सत्ताधारी नसता व तुमचे व माझे तारण झाले नसते. तुमचे व माझे तारण करण्याकरिता त्याला त्या वधस्तंभावर मरावे लागले, स्वतःचे रक्त सांडवावे लागले. मृत्यूपूर्वी जरी हे काही क्षण विजयाचे होते, तरी हा विजयी प्रवेश नव्हता. जेव्हा तो भविष्यात राजांचा राजा प्रभूंचा प्रभू म्हणून येईल, तेव्हा तो प्रवेश त्याचा खरा विजयी प्रवेश असणार आहे. 20 ते 22 वचने वाचूया. सणात उपासना कराव्यास आलेल्या लोकांपैकी काही हेलेनी होते. त्यांनी गालिलातील बेथसैदाकर फिलिप ह्याच्याजवळ येऊन विनंती केली की, महाराज, येशूला भेटावे अशी आमची इच्छा आहे. फिलिपाने येऊन अंद्रियाला सांगितले आणि अंद्रिया व फिलिप ह्यांनी येऊन येशूला सांगितले. येशूने मंदिरात प्रवेश केला. तेथे स्त्रिया व गैर यहुद्यांसाठी कोर्ट होते. जेथे येशू होता तेथेही हेलेनी जाऊ शकत नव्हते. फिलिपचे नाव हेलेनी होते व तो हेलेनी भाषा बोलत असेल म्हणून हे लोक त्याच्याकडे आलेत. त्याने अंद्रियाला सांगितले व दोघांनी मिळून हेलेन्यांना येशूकडे आणले. 23 आणि 24 वचने पहा काय सांगतात. येशूने त्यांना म्हटले, मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो आणि मेला तर पुष्कळ फळ देतो. जेव्हा आमचा प्रभू खचित असा शब्द वापरतो तेव्हा तो काही महत्वाचे बोलणार हे निश्चित असते. आणि जेव्हा त्याने खचित खचित असे 2दा म्हटले तेव्हा तो जे काही बोलणार ते अतिउत्तम असणार हे मात्र नक्की. 25वं वचन वाचूया. 12वा अध्याय 25वं वचन. जो आपल्या जीवावर प्रीती करीतो तो त्याला मुकेल, आणि जो ह्या जगात आपल्या जीवाचा द्वेष करीतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करेल. त्यांना म्हणजे शिष्य व हेलेनी ह्या दोहोंना असं वाटतं श्रोत्यानो की येशू त्यांच्याशी बोलण्याकरिता बाहेर आला. तो आता त्यांचे लक्ष वधस्तंभाकडे खेचित आहे. तो वधस्तंभाच्या छायेत आहे. तो त्यांना म्हणतो, वेळ आली आहे. कोणती वेळ? ज्यासाठी तो अनंतातून बाहेर आला, ज्याकडे त्याचे संपूर्ण जीवन वाटचाल करीत होते. त्या संघर्षाची वेळ आता आली होती. सेवेच्या सुरुवातीला त्याने आईला काय म्हटले होते ते आपणाला आठवते का? त्याने म्हटले होते की माझी वेळ अजून आली नाही, परंतु आता त्याची वेळ आलेली होती. तो वधस्तंभावर मरण्याकरिता जाणार आहे. साधारण रोमी लोकांची वधस्तंभाविषयी जी धारणा होती त्यापेक्षा फार भिन्न अशी धारणा
प्रभू येशूची होते. त्यांच्याकरिता वधस्तंभ, अपमान, लज्जा आणि अपकीर्तीची गोष्ट होती. परंतु ख्रिस्तासाठी मात्र ते एक गौरव होते. तो मृत्यू सहन करीपर्यंत आज्ञाधारी राहिला. गलतीकरासपत्र 3 अध्याय आणि 13 वचन सांगतं, आपणाबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडने भरून सोडविले. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असा शास्त्रलेख आहे. 3ऱ्या दिवशी तो मृतातून जिवंत झाला आणि आदर व गौरवाचा मुकुट त्याला घालण्यात आला. इब्रिलोकासपत्र 12 अध्याय 2 वचन सांगतं, इब्रिलोकासपत्र 12 अध्याय 2 वचन, आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे, जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजस्थानाच्या उजवीकडे बसला आहे. श्रोत्यानो, देवाचे गौरव त्या वधस्तंभात प्रगट झाले, म्हणून तो म्हणू शकला की त्याचे गौरव होण्याची वेळ आली आहे. जेव्हा तो तुमच्या व माझ्यासाठी मेला तेव्हा तो गौरविला गेला. जेव्हा तो कबरेतून जिवंत होऊन बाहेर आला तेव्हा तो गौरविला गेला. कृपा, दया व पापांची क्षमा त्या वधस्तंभाजवळ मानवजातीला प्राप्त झाली. गव्हाच्या दाण्याविषयी सांगून तो एक फार महान असे तत्व ह्या ठिकाणी मांडत आहे. जरी गव्हाचा दाणा जमिनीत पडून मरतो तरी त्याला कोंब फुटते, पाने फुटतात, ओंबया लागतात आणि फळ तयार होते. अनेक लोकांना असं वाटतं की त्यांनी शुभवर्तमान वाचले, येशूच्या जीवनाविषयीचा अभ्यास केला म्हणून त्यांनी येशूला पाहिले. ते ऐतिहासिक येशूला पाहतात, परंतु त्यांनी अद्यापही येशूला पाहिलेले नाही. तोपर्यंत येशूला पाहिलेले नाही जोपर्यंत त्याचा मृत्यू आणि पुनरुत्थान ते पूर्णपणे समजून घेत नाहीत. तो आमच्या जागी मरण पावला. त्याने आम्हाला जीवन देण्याकरिता स्वतःला अर्पण केले. जोपर्यंत वधस्तंभावर तो आपणासाठी मेलेला आहे हे आपण पाहणार नाही तोपर्यंत आपण त्याला पाहिलेले नाही. तोच ह्या जगाच्या पापांसाठी वधस्तंभावर मरण पावला. तो त्यांना सांगत आहे की दैहिक रूपात त्याला पाहण्यापेक्षा अधिक काही आहे जे त्यांनी पाहायचे आहे. तो मरणार आहे, पुरला जाणार आहे. ज्या प्रकारे जेव्हा तो गव्हाचा दाणा मरतो तेव्हाच जीवन निर्माण करतो, त्याचप्रकारे जेव्हा तो मरेल, पुनरुत्थित होईल तेव्हाच तो जीवन निर्माण करू शकेल. तो मेला परंतु पुन्हा उठला हे पाहणे महत्वाचे आहे. तो ह्या हेलेंनी लोकांना फार महान स्वयंसिद्ध तत्व स्पष्ट करून सांगत आहे. 2 प्रकारचे जीवन आहे ज्याला ह्या ठिकाणी परस्पर विरोधात मांडण्यात आले आहे. एक आहे मानसिक जीवन, असे जीवन जे ह्या जगातील गोष्टींचा आनंद उपभोगून संतुष्ट होते, असे जीवन जे फार चैनीचे, मनोरंजनाचे आहे. वचन आम्हाला सांगतं की जो आपल्या जीवावर प्रीती करीतो, हे आमच्या शारीरिक नैसर्गिक जीवनाला दर्शविते. आपण हे जीवन आनंदाने, चैनीने, मौज मस्ती करून घालू शकतो, ड्रग्ज घेऊन घालू शकतो, दारू पिऊन घालू शकतो, जे पाहिजे ते करून. परंतु काय होणार आपणाला माहीत का? एक दिवस आपण मरणार. आपण हे जीवन गमावाल. होय श्रोत्यानो, आपण हे जीवन गमावाल. एका श्रीमंत व्यक्तीच्या प्रेतक्रियेच्या वेळी एका देवाच्या सेवकाला उपदेश देण्याकरिता सांगण्यात आले. तो माणूस श्रीमंत होता, त्यामुळे त्याची मित्रमंडळी सुद्धा फार मोठी होती. बहुतेक सर्व लोक श्रीमंत होते. सर्व त्याच्या प्रेतक्रियेला हजर होते. देवाच्या सेवकाने शुभवर्तमानातून संदेश दिला व नंतर ज्या पेटीत त्या श्रीमंत माणसाचे शव होते तेथे जाऊन त्या देवाच्या सेवकाने प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात पाप काय करते व कशाप्रकारे ते तिला नरकात पाठवते ह्यावर संदेश दिला. तेथील उपस्थित लोक बेचैन झाले. मग देवाच्या सेवकाने मृत्यूनंतर काय बाकी राहते हे पाहण्याकरिता त्यांना त्या शवाच्या पेटीजवळ बोलावले. ते म्हणाले, ह्या व्यक्तीचे जीवन समाप्त झाले. त्याने ते फार मौज मस्तीमध्ये उपभोगले, पार पडले. त्याने देवाला सोडले, येशूकडे पाठ फिरवली. मग जमावाकडे पाहून त्या देवाच्या सेवकाने म्हटले, जर आपण ख्रिस्ताकडे पाठ फिरवाल तर आपणापैकी प्रत्येक जण अशा प्रकारे तर मरेलच, परंतु आत्मिक रूपाने सुद्धा मरेल. श्रोत्यानो, त्या देवाच्या सेवकाने ही गोष्ट फार साध्या आणि सरळ शब्दांमध्ये मांडली. आज आमच्याकरिता सुद्धा हा संदेश आहे की आमच्याकरिता शारीरिक मृत्यू तर अटळ आहे,
परंतु त्यासोबतच जर आम्ही ख्रिस्ताला नाकारून जीवन जगू तर आत्मिक मृत्यूसुद्धा अटळ आहे. आज परमेश्वर आपणाला संधी देत आहे की आपण पश्चाताप करावा, ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारावे आणि पापांपासून मुक्ती प्राप्त करून घ्यावी. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ.